गाडी चालवता? मग थांबा. महाराष्ट्र परिवहन विभागाकडून ना एक खूप महत्त्वाचा इशारा आलाय. म्हणजे ऑनलाईन स्कॅम्सची एक नवी लाट आली आहे, जी थेट ड्रायव्हर्स आणि गाडी मालकांना टार्गेट करतेय. तर आज आपण बघणार आहोत की हा धोका नेमका आहे तरी काय, तो ओळखायचा कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापासून स्वतःला वाचवायचं कसं. अच्छा, कधी असं झालंय का की गाडीबद्दल एखादा मेसेज आलाय आणि तो बघता क्षणी एकदम खरा वाटतो, पण मनात कुठेतरी एक छोटीशी शंका येतेच? हे बघा, उदाहरणार्थ असा मेसेज. आता हे वाचून कोणालाही क्षणभर भीती वाटेल आणि वाटेल की चला पटकन पैसे भरून टाकूया. पण थांबा, हे घोटाळे करणारे लोक ना बरोबर याच भीतीचा आणि घाईचा फायदा घेतात. खरी मेक तर इथेच आहे. तर हाच तो नवीन धोका आहे. हे जे फसवे मेसेज आणि वेबसाईट्स आहेत ना, ते फक्त खोट्या दंडापुरतेच थांबत नाहीत. नाही, याचे परिणाम त्यापेक्षा खूप खूप जास्त गंभीर असू शकतात. आणि हे धोके अजिबात किरकोळ नाहीत बरं का. सगळ्यात पहिलं म्हणजे आर्थिक फसवणूक. थेट बँक खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. दुसरं, वैयक्तिक माहितीची चोरी, म्हणजे आपलं आधार, पॅन कार्ड नंबर सगळं त्यांच्या हातात. आणि तिसरं, जे सगळ्यात भयानक आहे, ते म्हणजे आपल्या ओळखीचा गैरवापर, म्हणजे आपली माहिती वापरून कुठेही गुन्हा केला जाऊ शकतो. ओके, तर आता हे बघूया की हे स्कॅमर्स नक्की कोणत्या युक्त्या वापरतात लोकांना फसवण्यासाठी. एकदा का त्यांचे प्रकार समजले ना, की मग बचाव करणं खूप सोपं होऊन जातं. ई चलन तर एक झालं, पण असाही मेसेज येऊ शकतो की ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार आहे, त्वरित पडताळणी करा. परत तेच, भीती दाखवून घाई करायला लावून चुकीचं पाऊल उचलायला भाग पाडण्याचा प्रयत्न. आता ही एक गोष्ट अगदी डोक्यात पक्की ठेवायची. खरं तर ही एकच ओळ अनेक घोटाळ्यांपासून वाचवू शकते. आरटीओ ऑफिस किंवा परिवहन विभाग कधीही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत व्हॉट्सॲपवर पेमेंट लिंक पाठवत नाही. अजिबात नाही. त्यांचा जो काही संवाद असतो तो नेहमी ऑफिशियल मार्गानेच होतो. आणि ही फसवणूक फक्त लिंक्सपुरतीच नाहीये. काही फेक मोबाईल ॲप्स म्हणजे ज्या एपीके फाईल्स असतात ना, त्या सुद्धा पसरवल्या जातात. उदाहरणार्थ rtoservices.apk किंवा mparivahanupdate.apk अशी ॲप्स इन्स्टॉल केली की आपला OTP, बँकिंग माहिती आणि मोबाईलमधला सगळा सेन्सिटिव्ह डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे एक नियम लक्षात ठेवा, अनोळखी ठिकाणाहून कोणतंही ॲप डाउनलोड करायचंच नाही. मग प्रश्न हा आहे की या सगळ्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा, म्हणजे खरं आणि खोटं यातला फरक ओळखायचा कसा. चला, तर मग सुरक्षित राहण्यासाठी एक एकदम सोपा आणि 100% प्रभावी नियम बघूया. स्क्रीनवर दिसतायत ना, या आहेत परिवहन विभागाच्या ऑफिशियल सरकारी वेबसाईट्स. लक्षात ठेवा, वाहन नोंदणीसाठी आहे वाहन.परिवहन.gov.in, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सारथी.परिवहन.gov.in, त्यांचं मेन पोर्टल आहे परिवहन.gov.in आणि ई चलनसाठी echalon.परिवहन.gov.in. या 4 वेबसाईट्स कुठेतरी सेव्ह करून ठेवणं उत्तम. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. सगळा खेळ इथेच आहे. बघा, ज्या फेक वेबसाईट्स असतात ना, त्यांच्या शेवटी .com, .online, .site किंवा फक्त .in असं काहीही असू शकतं. पण जी खरी सरकारी वेबसाईट आहे ती नेहमी आणि फक्त .gov.in ह्याच अक्षरांनी संपते. हा एक फरक ओळखायला शिकलात ना की बस, कोणतंही पेमेंट करण्याआधी किंवा कोणतीही माहिती भरण्याआधी फक्त एकदा ॲड्रेस बारमध्ये .gov.in आहे की नाही हे तपासा. ही एक छोटीशी गोष्ट खूप मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते. ठीक आहे, आता समजा एवढी सगळी काळजी घेऊनही असा एखादा संशयास्पद मेसेज आलाच, तर मग नक्की करायचं काय. प्रोसेस एकदम सोपी आहे. स्टेप 1, संशयास्पद मेसेज आला. स्टेप 2, आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे, त्या लिंकवर चुकूनही क्लिक करायचं नाही, कोणतीही फाईल डाउनलोड करायची नाही. आणि स्टेप 3, शांतपणे लगेचच या घटनेची तक्रार करायची. आणि तक्रार करायची कुठे, तर ती करायची नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर. ॲड्रेस आहे cybercrime.gov.in. हा ॲड्रेस ब्राउझरमध्ये सेव्ह करून ठेवलेला कधीच चांगला. आणि जर कधी तातडीने मदत हवी असेल किंवा समजा आर्थिक फसवणूक झालीच, तर राष्ट्रीय सायबर फसवणूक हेल्पलाईन नंबर आहे 1930 म्हणजेच 1930, यावर लगेच संपर्क साधायचा. हा नंबर मोबाईलमध्ये आजच सेव्ह करून ठेवायला हवा. तर मग या सगळ्यानंतर एकच प्रश्न उरतो, आपली ऑनलाईन माहिती खरंच किती सुरक्षित आहे. या डिजिटल जगात वावरताना ना, सतर्क राहणं हीच सगळ्यात मोठी ताकद आहे. पुढच्या वेळी असा कोणताही मेसेज आला तर फक्त एक गोष्ट तपासा, वेबसाईटच्या शेवटी .gov.in आहे की नाही. ही एक छोटीशी सवय खूप मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून वाचवू शकते. तेव्हा सावध राहा आणि सुरक्षित राहा. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.